नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा भाग 5. सकाळी उजाडलं तेव्हा वाड्यात नानींची लगबग सुरू झाली होती. नाना आज तालुक्याला त्यांच्या मुलांना भेटायला घोड्यावरनं जाणार होते. त्यांच्या प्रवासासाठी मोत्तद्दारानं बागेत घोडा तयार ठेवलेला होता. नानांनी दुटांगी धोतर नेसून मलमलीचा सदरा अंगात घातला. त्यावर काळा कोट घालून त्यांनी डोक्यावर पगडी घातली. त्यांना काय हवं नको ते नारायण आणून देत होता. कोटाची बटणं लावता लावता नारायणला खालच्या आवाजात ताकीद देत नाना म्हणाले, नारायणा, वाड्यावर लक्ष ठेव. नाना, त्याची चिंताच करू नका. तुम्ही निघा बिनघोर परवासाला, मी आहे ना. 2-3 दिवस गोदा कुठे दिसले नाही. कुठे पाहुणी गेली का काय? नाना, ती पाहुणी नाही गेली, ती घरातच आहे. वाईट शीक आहे म्हणून 2-3 रोज घरातनं बाहेर नाही पडली ती. रांडच्या, मग तू मला सांगायचं नाही का? वैद्याला मी निरोप पाठवून बोलवून घेतला असता. हे बघ, दुखणी कधी अंगावर काढायचे नसतात. नाना, तसा तिला झाडपाल्याचा काढा करून दिलाय प्याया. 2 रोजात होती किती बरी. तसं काय मोठं दुखणं नाही बघा. तसं असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं. तिची काळजी घे बाबा. लक्षात ठेव, ज्याची बायको धड त्याचा संसार धड. बायकोला अर्धांगी उगाचच म्हणत नाहीत. नाना, म्या घेत होती तिची काळजी. ती आहे तर मी आहे. तुमचं भीमन खरं आहे. मग निर्मलाचं आवरलं का नाही ते तू बघून ये. लवकर निघायला हवं, नाही तर तालुक्याला पोचायला उशीर होईल. वाटेत चोरांची सुद्धा भीती असते. नाना, सोबत बंदूक घेऊन जावा. येळ प्रसंग सांगून नाही येत. आपण आपली काळजी घेतलेली बरी. हां, हे तुझं म्हणणं बरोबर आहे. बंदूक बरोबर घेतो मी. नाना त्याच्याकडे बघत म्हणाले. नारायण लगबगीनं नानींच्याकडे निघून गेला. लेकीला देण्यासाठी नानी एक एक वस्तू पिशवीत ठेवत होत्या. वाळलेल्या खोबऱ्याच्या वाट्या, उडदाचे पापड, कुरडया, तिळाची चटणी, गावठी पावटे, कोकम, काजूगर, 2 शेर गावठी तांदूळ, नाचणीचं आणि हरिकाचं पीठ इत्यादी सामानाच्या पिशव्या जेव्हा नारायण घेऊन आला तेव्हा नाना आश्चर्यानं नानीला म्हणाले, अगं, इतकं सामान मी घोड्यावरनं घेऊन जाऊ का? आता तुम्ही गेल्यावर सुमा तुम्हाला आईनं काय दिलंय असं विचारेल. तिला जे आवडतंय ते मी दिलंय. खूप रोजानं तिला मी ही भेट पाठवतीये. ठीक आहे, मी जाईन घेऊन. नाना पाठीला बंदूक लावत म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून नानींचा जीव भांड्यात पडला. सुमाला काय देऊ काय नको असं त्यांना झालं होतं. एक एक वस्तू जमवताना त्यांची कालपासनं धांदल उडालेली होती. जेवणावर सुद्धा नानींचं चित्त नव्हतं. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची निरागस मुलं त्यांना दिसत होती. अहो ऐकलत का? नानींचा कंठातून निघालेला वृद्ध आवाज. मगापासनं मीच ऐकतोय. नाना मिश्किलपणे म्हणाले. तसं नाही हो. मग कसं? नानांनी घोड्याच्या अंगावर हातानं थाप मारली. घोड्याची कातडी थरथरली आणि तो घोडा पाय मागे पुढे करत त्याचे लांब कान झाडायला लागला. त्याची लांब झुपकेदार शेपटी त्याच्या अंगावरनं फिरत होती. त्याचे डोळे पाणीदार होते. एखादा मस्तवाल पहिलवान शड्डू ठोकून मैदानात उभा राहावा तसा तो तांबड्या रंगाचा घोडा नानांसमोर अंगावर झुपकेदार शेपटी फिरवत उभा होता. अहो, मगापासनं मी तुम्हाला सांगीन म्हणत होते, पण मला मेलीला त्याची आठवणच होत नव्हती हो. आत्ता त्याची आठवण आली बघा. कसली आठवण झाली आता तुला? अहो, सुमाला सांगा, मुलांच्या परीक्षा झाल्या की त्यांना आंबे फणस खाण्यासाठी इकडे घेऊन ये. जावईसुद्धा येतील. पुष्कळ दिवस झाले सुमा काही आपल्या गावी आलेली नाही आहे. माहेरासाठी ती मनातनं आसुसलेली असेल हो. तसं गड्यामार्फत तिला वर्षाला काजू फणस आंबे पाठवत असतो आपण. पण तिला त्या निमित्तानं पोटभर मला बघता तरी येईल. आपली 2 मुलं तिच्याकडे शिकतात, पण खर्चाबद्दल तिने आणि तिच्या नवऱ्यानं तोंडातनं कधी ब्रसुद्धा काढलेलं नाही आहे. निर्मला कोणाचे उपकार कधी ठेवू नयेत. कुठल्या ना कुठल्या रूपानं त्याची परतफेड ही करायचीच असते. माझ्या ते ध्यानात आहे.
त्याचा मी नंतर विचार करणारच आहे. जावई माझ्याकडनं खर्च कधीच मागणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. मोत्तद्दारानं घोड्यावर खोगीर टाकून त्याचा लगाम नानांच्या हातात दिला. नारायणानं सामानाच्या पिशव्या घोड्यावर लादून त्या बैजवार घट्ट बांधल्या. नानांनी घोड्यावर मांड टाकून टाच मारली. तो तरुण घोडा रुबाबात चालत वाड्याच्या फाटकातनं बाहेर पडला. पहारेकऱ्यानं उठून नानांना आदरानं दोन्ही हात जोडून रामराम केला. कच्च्या रस्त्यावरनं चालताना घोड्याचा वेग वाढला होता. नाना दिसेनासे होईपर्यंत नानी, मुकुंदा आणि नारायण त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे लावून बघत उभे होते. मुकुंदा कालपासून ज्या क्षणाची वाट बघत होता तो सोनेरी क्षण हळूहळू जवळजवळ येत होता. त्याची पावलं सोमेश्वराच्या मंदिराच्या दिशेनं चालत होती. वासंतीला भेटण्यासाठी तो अधीर झालेला होता. रात्रभर त्याच्या डोक्यात तिचाच विचार होता. ती जातीनं कुणबी असून विधवासुद्धा आहे याचा तो विचारही करत नसे. नाना नानी काय म्हणतील, लोक काय म्हणतील याही गोष्टीचा त्याच्या मनात जराही विचार येत नसे, कारण तिच्यावरच्या प्रेमानं तो आंधळा झालेला होता. जळणाऱ्या दिवेवर झेप घेणाऱ्या पाखराप्रमाणे त्याची गत झाली होती. परंतु वासंतीला सगळ्या गोष्टींची कल्पना होती. तिच्या मनात धाकधूक होती. मुकुंदाबरोबर कशी जवळीक निर्माण झाली याचं उत्तर तिलासुद्धा ठाऊक नव्हतं. डोळ्यांची भाषा डोळ्यांना कळल्यावर मन आपोआप त्यात गुंतत गेलं. आता मात्र विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. तिला पुढेही जाता येत नव्हतं आणि धड मागेसुद्धा वळता येत नव्हतं. मधल्यामध्ये तिची घुसमट होत होती. त्यामुळे अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीप्रमाणे आता तिची गत झालेली होती. सूर्य माथ्यावर येण्यासाठी थोडा अवधी शिल्लक होता. मुकुंदा दाट झाडीतून जाणाऱ्या पाऊलवाटेवरनं शीळ घुमवत चालत होता. मध्येच टणटणीच्या झुडपाचा पाला हातानं ओरबडून पाऊलवाटेवर खुणेसाठी टाकत होता. तो आता थोड्या उंचावर येऊन पोचला होता. त्याच्या डोळ्यांसमोर खाडी दिसत होती. नारळ पोफळीची उंच वाढलेली झाडी दिसत होती. खाडीच्या पलीकडच्या डोंगरांच्या रांगा आणि त्यांना समांतर टेकलेलं क्षितिज त्याच्या डोळ्यांना दिसत होतं. खाडीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या भोई लोकांच्या होड्या त्याला दिसत होत्या. जांभ्या दगडातनं वाट शोधत सोमेश्वर देवळाजवळ असलेल्या पर्ऱ्याजवळ मुकुंदा आला. पर्ऱ्यामध्ये पाण्याचा टिप्पूस नव्हता. पावसाळ्यात पर्ऱ्याच्या पाण्याला कायम ओढ असे. पर्ऱ्या ओलांडून तो निमिषार्धात सोमेश्वराच्या देवळासमोर येऊन उभा राहिला. थोडा वेळ तो तिथे तसाच भूल दिल्याप्रमाणे स्तब्ध उभा राहिला. सोमेश्वराच्या मंदिराच्या अवतीभोवती दाट जंगल होतं. आंबा, काजू, ऐन, किंजळाच्या झाडांचं रान माजलेलं होतं. मंदिराच्या डाव्या हाताला चाफ्याचं झाड होतं. त्या झाडावर चाफ्याची पांढरी शुभ्र सुवासिक फुलं उमललेली दिसत होती. झाडाच्या खाली कोमेजलेल्या फुलांचा सडाच पडला होता. गावचा गुरव रोज पूजा करून सोमेश्वराच्या पिंडीवर ताजी फुलं वाहायचा. त्या चाफ्याच्या झाडाजवळ एक भला मोठा जांभा दगड होता. त्या दगडावर चढून झाडावरची फुलं आरामात तोडता येत होती. मंदिरासमोर पिंपळाचं झाड होतं. भक्तांना बसण्यासाठी त्याच्या सभोवार 2 फूट उंचीचा पार गावानं बांधलेला होता. मंदिराचं तोंड पूर्व दिशेला होतं म्हणून गावातले लोक या मंदिराला पूर्वाभिमुखी सोमेश्वर मंदिर म्हणून ओळखत. पिंपळाच्या झाडाखाली पारावर बसून मुकुंदा वासंतीची वाट बघायला लागला. त्याच्या मनाची घालमेल होत होती. इतक्यात त्याला तांबड्या पाऊलवाटेवरनं वासंती येताना दिसली. तिला पाहून त्याचा चेहरा आनंदानं उजळला. वासंती भीतीनं मागे बघत पुढे पाऊल टाकत होती. आपल्या मागावर कोणी नाही ना अशी तिच्या मनात शंका येत होती. ती जवळ आल्यावर मुकुंदानं तिला अधीर होऊन विचारलं, तुला इकडे येताना कोणी पाहिलं नाही ना? नाही बा. मग तू मागे वळून वळून का बघत होती? अशीच. वासंती मला खात्री होती तू येशील. मी दिलेला शब्द पाळणारी हाय म्हणून कालच तुम्हाला सांगितलं होतं. नाही तर मी येणार नाही असं तवाच सांगितलं असतं मी. ठीक आहे, चल आधी मंदिरात जाऊ, दोघं सोमेश्वराचं दर्शन घेऊ. नंतर त्या जांभ्या दगडाच्या पलीकडे कातळावर बसून बोलू. तू येणार म्हणून मी मंदिरातसुद्धा देवाच्या दर्शनाला गेलेलो नाही आहे. ते बरं केलं, चला जाऊ की देवळात. निश्वास टाकून वासंती त्याला म्हणाली. देवळाच्या गाभाऱ्यात सोमेश्वराच्या पिंडीसमोर दोघेही उभे राहिले. तांब्याच्या भांड्यातनं पिंडीवर थेंब थेंब पाणी पडत होतं.
देवाची पूजा करून गुरुवानं सकाळी पिंडीवर चाफ्याची सुवासिक फुलं ठेवली होती. त्यांचा सुवास गाभाऱ्यात दरवळत होता. मंदिर बांधताना गाभाऱ्यात चारही दिशांना छोटे छोटे झरोके ठेवले होते. त्यातून सूर्यप्रकाश थेट येऊन सोमेश्वराच्या पिंडीवर पडत होता. पिंडीवर पडलेलं पाणी बाहेर जाण्यासाठी जमिनीतनं सोय केलेली होती. मंदिरात आल्यावर दोघांना अगदी प्रसन्न वाटत होतं. दोघांनी सोमेश्वराच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेतला. ते दोघं मंदिराच्या बाहेर पडले आणि जांभा दगडाच्या आड कातळावर जाऊन बोलत बसले. दोघांनाही किती बोलू किती नको असं झालं होतं. दोघांचेही चेहरे आनंदानं उजळून गेले होते. आधी बोलायला कोणी सुरुवात करायची असा क्षणभर त्यांना प्रश्न पडला होता. मुकुंदानं पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली. नाना आता 2 दिवसांनी येतील. अहो कशावरनं बोलताय तुम्ही? ते वाड्यात नसले ना का गडी माणसांची लई चंगळ, चिलमीवड सावकाश कामं करतात. नानी काय वाड्याच्या बाहेर पाऊल टाकत नाहीत. अगं नानांचा जावई त्यांना लगेच कसा पाठवेल? त्यात तो एकुलता एक जावई. गोडधोड करून नानांना खायला घालतील, मग त्यांना गावी पाठवतील. हां हे खरं आहे. काय अहो तुमचं बोलणं. वासंती गालात हसली. तिच्या डोळ्यात बघत मुकुंदा तिची स्तुती करत म्हणाला, वासंती काय म्हणता? वासंती तू खूप सुंदर आहेस. हो जावा तिकडं. वासंती लाजाळूच्या पानागत लाजली आणि ती जांभ्या दगडावरचं वाळलेलं गवत उगाचच हातानं उपटायला लागली. अगं मी खरं तेच सांगतोय. तू कधी आरशात बघत नाहीस का? माझी आईस म्हणते रानबुणबाईनं कधी आरशात बघायचं नाही. का? तिला ईश्वरानं मन नाही दिलं? नवरा मेला म्हणून मनातल्या भावना नाही ना मरत. हे तू तुझ्या आईला का नाही सांगत? अहो ती जुन्या वळणाची बाई आहे. माझ्यावर तिचं हमेशा लक्ष असते. वाड्यातनं घरी गेलं की ती मला घरातनं बाहेर सुधीक पडू देत नाही. कुणाची नजर कशी आहे ते सांगता येत नाही अशी ती मला सारखी म्हणत असती बघा. बाईचं रांडवपण म्हणजे जळता निखारा. कवा बी देहीचा गळून कोळसा होतो असं तिचं म्हणणं. वासंतीच्या गोऱ्या चेहऱ्यावर नैराश्याची छटा उमटून क्षणात लुप्त झाली. मुकुंदा तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या डोळ्यात टिपत होता. त्याच्या नजरेतनं ते सुटलं नाही. दोघांमध्ये जातीयतेच्या रीतिरिवाजाच्या मजबूत भिंती उभ्या होत्या. त्या पाडून नष्ट करणं त्या दोघांच्याही आवाक्यात नव्हतं. त्या दोघांना फक्त प्रेम करणं माहिती होतं. इतर अडचणी त्यांच्या गावीसुद्धा नव्हत्या. वारा मंद मंद वाहत होता. वाऱ्याच्या झुळकीनं चाफ्याच्या झाडावरची वाळून कोळ झालेली फुलं गिरकी घेत जमिनीवर पडत होती. पडलेल्या त्या फुलांवर काडमुंग्या हल्ला चढवत होत्या. एखादा चुकून कोणी देवळात सोमेश्वराचं दर्शन घ्यायला आला तरी हे दोघं त्याला दिसणार नव्हते, पण हे दोघं त्याला मात्र बघू शकत होते. झाडावर रंगीबेरंगी पक्षी आकाशाकडे बघत बसले होते. त्यांचा मंजूळ आवाज कानांवर पडत होता. थोडा वेळ दोघं काही न बोलता शांत बसून राहिले. शांततेचा भंग करत वासंतीनं त्याच्याकडे बघत विचारलं, अहो असं किती दिवस आपण चोरून भेटायचं? जोपर्यंत मला निर्णय घेता येत नाही तोपर्यंत. म्हणजे मला काय बी कळत नाही. वासंती ऊन खाल्लं की तोंड भासतं. काही दिवस असेच जाऊ दे, नंतर ठरवू आपण नेमकं काय करायचं ते. मग तवच तर असं चोरून भेटायचं वय? आत्ता तरी आपल्याकडे त्याला काहीही उपाय नाही आहे. नानांनी मला वाड्यात आधार दिला नसता तर मी गावोगाव वणवण भटकतच राहिलो असतो. माझ्या जगण्याला काहीही अर्थ राहिला नसता. नानांनी मला आधार दिला नसता तर तुझी आणि माझी भेटही झाली नसती आणि भेटीला प्रेमाची फुलंसुद्धा आली नसती. म्हणून मला सोमेश्वराचे आभार मानायला हवेत. सगळं कसं विधिलिखित असल्याप्रमाणे माझ्या जीवनात घटना घडत आहेत. पण नंतर तुम्हाला माझा इसर तर नाही ना पाडणार? वासंती अगं तुला विसरून जायला मला वेळ लागलाय का? तसं असतं तर मी तुझ्यावर मुळी प्रेमच केलं नसतं. आणि हे असं तुझ्या मनात तरी कसं आलं? अहो कशापायी मनात राग आणताय? मी आपली वाईस मस्करी केली. मस्करी करण्याची मला वाईट सवय आहे बघा. तुम्ही मला कधीच फसवणार नाही असं माझं मन मला सांगते की. आणि तरीसुद्धा तू माझी परीक्षा घेत होतीस वय की? वासंती गालात हसत म्हणाली. मुकुंदाच्या सहवासात तिचा वेळ मजेत जात होता. प्रत्येक क्षण ती भरभरून जगत होती.
तिच्या मनाचं मोरपीस होऊन जणू ते हवेत तरंगत होतं. येणारा क्षण पुढे जाऊ नये असं तिला वाटत होतं. दोघांना त्या ठिकाणी येऊन बराच वेळ झाला होता. कुणी पाहण्याच्या आधी वासंतीला वाड्यात पारतायचं होतं. दोन्ही गुडघ्यांवर ठेवलेली मान वर उचलून ती मुकुंदाला खालच्या आवाजात म्हणाली, आता मला निघायला हवं, नानी माझी वाट बघत असतील. मुकुंदा हातावर भार देत वर उठून उभा राहिला आणि तळहात एकमेकांवर घासत तिला म्हणाला, ठीक आहे, जाऊयात आता आपण. दोघेही पुन्हा सोमेश्वराच्या मंदिरासमोर येऊन उभे राहिले. देवाला नमस्कार करून ते परतीच्या वाटेला लागले. पर्या ओलांडून पुढे आल्यावर मुकुंदानं गावात जाणारी दुसरी पाऊलवाट धरली. तेव्हा दुपार टळून गेली होती. सूर्य पश्चिमेला झुकलेला होता. तिन्ही सांज झाली होती. पश्चिम दिशा कुंकुम तिलक ल्यायल्याप्रमाणे दिसायला लागली होती. झाडाच्या सावल्या लांबल्या होत्या. पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यानं झाडावरची पानं सळसळत होती. नाना दमून भागून सुमाच्या अंगणात घोड्यावरनं उतरले आणि ताजा श्वास छातीत घेऊन झाल्यावर त्यांनी गो सुमा अशी लेकीला गोड हाक मारली. वडिलांची गोड हाक कानावर पडताच सुमा लगबगीनं अंगणात आली. तिच्यासमोर प्रवासानं थकलेले नाना मलूल चेहऱ्यानं उभे होते. बाबा तुम्ही, असं म्हणत सुमा त्यांच्याकडे धावत गेली. त्यांच्या पायावर ओणबी होत ती त्यांना बाबा नमस्कार करते हां असं म्हणाली. तिच्या केसांवरनं मायेनं हात फिरवत नाना तिला म्हणाले, औक्षवंत हो पोरी, कशी आहेस तू? बाबा मी बरी आहे असं म्हणताना तिला दुःखानं हुंदका फुटला होता. गड्यानं घोडा बांधून सामान घरात आणलं. सुमानं नानांना गुळपाणी आणून दिलं. गुळपाण्यापेक्षा नाना तिची चौकशी करत म्हणाले, कसं काय चाललंय तुझं? मजेत आहे. आपली सुमा नेहमीसारखे आपल्याशी बोलत नाही आहे. घरात नक्की काहीतरी अप्रिय घटना घडलेली असावी असं नानांना वाटलं. सुमानं तोंड उघडून अजून त्याची वाच्यता केलेली नव्हती. तिचं लग्न झाल्यापासनं त्यांनी तिला असं निराश होऊन बसलेलं कधी बघितलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनात घालमेल सुरू झाली. पण त्यांना तिला लगेच स्पष्ट काही विचारताही येईना. खडा टाकून बघण्यासाठी ते म्हणाले, जावई कसे आहेत? ते बरे आहेत, बाहेर गेलेत, दिवे लागण्याच्या आत घरी येणार आहेत. जावई क्षेमकुशल असल्याचं ऐकून नानांना त्यातल्या त्यात समाधान वाटलं. नानांच्या पुढ्यात स्वच्छ धुतलेला पंचा धरत सुमा त्यांना म्हणाली, बाबा मोरीत हातपाय धुवायला पाणी ठेवलं आहे, तुम्ही हातपाय धुवून घ्या, नंतर आपण बोलत बसू. नानांनी संमती दर्शवत मान हलवली आणि त्या अंगातला कोट सदरा काढून मोरीच्या दिशेला वळले. मोरीत हातपाय धुवून नानांनी पंचानं हातपाय कोरडे केले. सकाळपासून आलेला प्रवासाचा शिणवटा थोडा कमी झाला. गड्यानं घोड्याच्या पुढ्यात त्याला पिण्यासाठी पाण्याची बादली ठेवली. नंतर त्यांनी त्याला खायलाही ठेवलं. नाना आरामखुर्चीत बसल्यानंतर सुमानं त्यांना एका काचेच्या ग्लासामध्ये थंडगार कोकम सरबत आणून दिलं. नानांनी तो काचेचा प्याला ओठाला लावला आणि ते गोड कोकम सरबत सावकाश प्यायला लागले. सुमा त्यांच्यासमोर उभी होती. सुमानं नानांना विचारलं, बाबा आई कशी आहे? अगं निर्मला मजेत आहे. माझी आठवण काढते? अगं तुझी आठवण रोज काढते. ती म्हणाली, माझ्या मुलांची खुशाली बरेच दिवस समजली नाही, तेव्हा तुम्ही त्यांना बघून या. सारखी मुलांची काळजी करत असते. आणि काय गं, चंद्रशेखर आणि गोपाळ अजून शाळेतनं आले नाहीत वाटतं. नानांचं हे बोलणं ऐकून सुमन अस्वस्थ झाली. मगापासून तिने दुःखाचा हुंदका प्रयत्नांची शिकस्त करून दाबून ठेवला होता. आता तिला ते अशक्य वाटायला लागलं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिचं अंग थरथर कापायला लागलं. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडेना. ती त्यांच्या पायावर पडत बाबा एवढंच म्हणाली. तिची ती अवस्था बघून नानांचाही धीर सुटला. तिचा खांदा हातानं घट्ट पकडून त्यांनी तिला विचारलं, अगं काय झालंय सुमा? तू मला सांगत का नाही आहेस? मगापासनं बघतोय तू माझ्यापासनं काहीतरी लपवून ठेवतीयस. लवकर सांग, माझा धीर सुटत चाललाय. नाना नाना हो, आपला चंद्रशेखर घर सोडून निघून गेला. कधी? 2 दिवस झाले. 2 दिवस हे त्यालाच शोधत फिरतायत. अगं पण का? काय कमी केलं होतं मी त्याला?
तो शिकून तालुक्याचा मामलेदार व्हावा म्हणून मी त्याला तुझ्याकडे शिकायला ठेवलं. यात माझा दोष काय आहे? बाबा हो, तुमचं नाही काही चुकलं, त्याला मुळी शिकायचंच नव्हतं. नाना कपाळाला हात लावून विचार करत बसले. मनातून ते खूप दुःखी कष्टी झाले होते. त्यांच्या मनातलं स्वप्न पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं होतं. चंद्रशेखरला शिक्षणात पहिल्यापासूनच रुची नव्हती. पूजा पाठ यात त्याला कमालीची रुची. लहान वयातच त्याला मनाचे श्लोक, तुकोबाचे अभंग, उदक शांत, ज्ञानेश्वरी मुखोद्गत झालेली होती. त्यांचा मोठा मुलगा गोपाळ याला गाईगुरा, शेतीवाडी, झाडापेडात रुची होती. त्यांच्या दोन्ही मुलांची आवड एकमेकांपेक्षा फार वेगळी होती. गोपाळ मोठा मुलगा असल्यानं नाना त्याला दादा म्हणून प्रेमानं हाक मारत. श्रीनिवास त्याचा कुठे कुठे म्हणून शोध घेणार. त्याला शिक्षणात रुची नव्हती हे मला आधी कळलं असतं तर मी त्याला तुझ्याकडे शिकायला ठेवलंच नसतं ना. नाना दुःखानं म्हणाले. बाबा चंद्रशेखरनं जाताना त्याच्या वहीत चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती चिठ्ठी मी तुम्हाला आणून देते. सुमन मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत गेली आणि थोड्याच वेळात चंद्रशेखरनं लिहिलेली चिठ्ठी हातात घेऊन आली. नानांच्या हातात चिठ्ठी देत ती त्यांना रुद्ध कंठानं म्हणाली, बाबा ही त्यांनी लिहिलेली चिठ्ठी वाचा. डोळ्याला चाळीशी लावून नाना ती चिठ्ठी वाचायला लागले. तीर्थस्वरूप बाबा, तुमच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. मी हे घर सोडून जातोय. माझा शोध घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मी शिकून तालुक्याचा मामलेदार व्हावं असं तुमचं स्वप्न होतं. ते स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही, याबद्दल तुम्ही मला माफ करा. माझ्यासाठी आणि दादासाठी तुम्ही चंदनाप्रमाणे झिजलात याची मला जाणीव आहे. पण चार भिंतीआड माझं मन कधी रमलंच नाही. जीवनाचं खरं शिक्षण चार भिंतीआड मिळतं या गोष्टीवर माझा पहिल्यापासून विश्वासच नाही. माझा पहिल्यापासून धार्मिक गोष्टींकडे कल होता, पण दुर्दैवानं ती गोष्ट तुमच्या कधी लक्षातच आली नाही. त्यामुळे माझा कोंडमारा व्हायला लागला. मनाचा कोंडमारा मी जास्त दिवस सहन करू शकलो नाही, म्हणून गावोगाव भटकंती करून खऱ्या जीवनाचा शोध घेण्यासाठी मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात मी तुम्हाला भेटेन किंवा भेटणार सुद्धा नाही. मी निघून गेल्यानंतर तुम्ही दुःख करू नका अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुमच्या मनाची काय अवस्था होईल याची मला कल्पना आहे. पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि मी तुमची रजा घेतो. तुमचा मुलगा चंद्रशेखर उर्फ चंदू. चिठ्ठी वाचून नाना आणखीन अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यापुढे क्षणभर अंधारी आली. काही काळाच्या आधी चंद्रशेखरनं लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या हातातनं गळून पडली. दुःखानं आणि पुत्रवियोगानं त्यांच्या निळसर झाक असलेल्या डोळ्यात अश्रू जमा झाले. नानांच्या डोळ्यातनं हे अश्रू दुसऱ्यांदा आले होते. नानांचे वडील गेले तेव्हा ते असेच हळवे होऊन अश्रू ढाळायला लागले होते. तेव्हा संपूर्ण गाव त्यांचं सांत्वन करायला धावला होता. नानांच्या डोळ्यातले अश्रू बघून सुमन त्यांचं दुःख कमी करण्यासाठी रुद्धकंठानं म्हणाली, बाबा तुम्ही नका रडू. सुमा, रडू नको तर काय करू? आता मी निर्मलाला काय सांगू? ती हा धक्का सहन करेल का? डोळ्यातले अश्रू पंचानं पुसत नाना भकास डोळ्यांनी म्हणाले, बाबा अहो आपल्या गावचा सोमेश्वर, केदारनाथ आणि सोनाई देवी आपल्या पाठीशी उभे आहेत. ते आपल्याला यातून नक्की मार्ग दाखवतील. सुमा, आता माझा संपूर्ण भरोसा त्यांच्यावरच आहे. नाना दोन्ही हात हवेत उंचावत अगतिकपणे म्हणाले. इतक्यात नानांचा जावई श्रीनिवास आणि नानांचा शाळेत जाणारा मोठा मुलगा गोपाळ घरात आले. नानांना बघून गोपाळ त्यांच्या पायांना स्पर्श करत म्हणाला, बाबा मी तुम्हाला नमस्कार करतो. नाना त्याला कवेत घेत सद्गदित होत म्हणाले, दादा अरे आपला चंदू आपल्याला सोडून गेला रे. नानांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं. लेकीकडे बघत नाना तिला म्हणाले, सुमा दादाची परीक्षा आटोपल्यावर त्याला मी न्यायला येईन. त्याला आता मी इथे नाही ठेवणार, कारण माझ्या पश्चात आता तोच गावचा खोत. श्रीनिवास आणि सुमा नानांकडे भकास डोळ्यांनी बघत उभे होते. काय बोलावं हे दोघांनाही सुचत नव्हतं. नाना बराच वेळ दादाला कवेत घेऊन त्याच्या पाठीवर थोपटत राहिलेले होते.
श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूया याच चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.